नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये. त्या अगोदर लेट मी रिमाइंड, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप वरती एक नवीन कोर्स चालू झालेला आहे, महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 केमिकल सायन्सेस मध्ये. त्यामध्ये आम्ही एंटायर सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत फॉर महाराष्ट्र सेट केमिस्ट्री. ओके, ज्यामध्ये फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक ॲज वेल एज अनालिटिकल केमिस्ट्री कव्हर करणार आहोत. असाइनमेंट्स ऑन each topic and its video solution will be providing 3 practice mock test. या mock test मध्ये एंटायर सिलेबस कव्हर केलं जाणार आहे. ओके, एंटायर सिलेबसचे क्वेश्चन्स भेटणार आहेत सो दॅट तुमची एक्झाम पूर्वी एक प्रॉपर प्रॅक्टिस होईल. त्यानंतर डाऊट सॉल्विंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार आहोत ॲज वेल एज प्रिव्हियस इयर पेपर्सचे सोल्युशन्स आहेत. ओके, आणि हा एंटायर कोर्स आहे 2999 ला, आणि ह्या कोर्समध्ये पेपर 2 तर असणारच आहे, सोबत पेपर 1 जो आपला आहे जनरल ऍप्टिट्यूड, त्याचे सुद्धा नोट्स तुम्हाला याच फीस मध्ये इन्क्लूड केली जाणार. ओके, पेपर 1 आपल्याला माहिती आहे की किती इम्पॉर्टंट असतो क्वालिफाय करायला. बरेच स्टुडंट्सचा पेपर 2 होऊन जातो, राईट, कारण तो आपला सब्जेक्ट असतो, पण पेपर 1 मध्ये मार्क्स खूप कमी येतात, राईट. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला ह्याचे सुद्धा नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, आणि हे इन्क्लुसिव्ह असणार ह्या फीस मध्ये. ओके, तुम्हाला फक्त एवढीच फीस भरायची आहे, एक्स्ट्रा कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही. काय करावं लागेल? ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोर मधून आणि एनरोल व्हावं लागेल. मी ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, आणि जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर थंबनेल वरती, या व्हिडिओच्या थंबनेल वरती एक व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ओके, सो आज आपण आपला लेक्चर स्टार्ट करूया. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक स्टुडंट्स डिस्कस करणार आहोत, मॅग्नेटिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ओके, हा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे की यातून 1 क्वेश्चन येतोच प्रत्येक एक्झाम मध्ये. 1 क्वेश्चन इज फिक्स्ड. ओके, एक क्वेश्चन विचारला जातोच प्रत्येक एक्झाम मध्ये, एवढा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे मॅग्नेटिझम. कळालं? तर खूपच सोपा टॉपिक आहे. आपल्याला हे 5 सबस्टन्सेस स्टडी करायचे. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक आणि अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ओके, so we will start first with diamagnetic and paramagnetic. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस काय असतात स्टुडंट्स? कसे ओळखायचे की कुठला सबस्टन्स डायमॅग्नेटिक असतात, आणि डायमॅग्नेटिकचा अर्थ काय? डायमॅग्नेटिकचा अर्थ आहे जे सबस्टन्सेस व्हेरी वीक मॅग्नेटिझम शो करतात. ओके, व्हेरी वीक मॅग्नेटिझम शो करतात, त्यांना आपण काय म्हणतो? डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि हे कुठले असतात? ज्यांचे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतात. ओके, ज्या पण एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतात किंवा ज्या कॉम्प्लेक्सेस मध्ये इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतात, ओके, ते कॉम्प्लेक्सेस डायमॅग्नेटिक असतात. ओके, आणि पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय? पॅरामॅग्नेटिक म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये काय असतं? स्ट्रॉंग मॅग्नेटिझम असतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं? स्ट्रॉंग मॅग्नेटिझम. आणि कसं ओळखायचं सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक आहे की नाही? यामध्ये काय असणार? अनपेड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, अनपेड इलेक्ट्रॉन्स. तर अनपेड इलेक्ट्रॉन्स काय करतं की कुठलाही सबस्टन्स आपण, फॉर एक्झाम्पल मी हा सबस्टन्स घेतला, ठीक आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असणार. ओके, आपण एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायची. ओके, ही आहे माझी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, राईट. तर ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील, ओके, त्या सबस्टन्स मध्ये, तर तो सबस्टन्स काय असणार? मॅग्नेटिझम शो करणार. पण जर पेड इलेक्ट्रॉन्स असतील, ओके, तर पेड इलेक्ट्रॉन्स काय करणार? न्यूट्रलाइज करणार ना एकमेकांची मॅग्नेटिक फील्ड, राईट. त्यामुळे काय होणार? त्या सबस्टन्सेस मध्ये फारच वीक मॅग्नेटिझम दिसणार. ओके, तर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस कसे ओळखायचे? जर पेड इलेक्ट्रॉन्स असतील तर डायमॅग्नेटिक, आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस कसे ओळखायचे? जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. ओके, त्यानंतर आपले येतात
फेरोमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक आणि अँटी फेरोमॅग्नेटिक. तर ते कसे ओळखायचे? हे बघा, हा एक सबस्टन्स आहे. ह्यामध्ये हे सर्व जे एरोज आहेत ते काय आहेत स्टुडंट्स? मॅग्नेटिक मोमेंट्स. ओके, मॅग्नेटिक मोमेंट्स. इलेक्ट्रॉन्सचे मॅग्नेटिक मोमेंट. ओके, म्हणजे ह्यांचे जे मॅग्नेटिक मोमेंट्स आहेत ते बघा रॅन्डमली अलाइन्ड आहेत कुठल्याही डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, एकदम रॅन्डमली अरेंज्ड आहेत. आता ह्या सबस्टन्स मध्ये बघा, हे जो बी सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक मोमेंट आहेत इलेक्ट्रॉन्सचे, म्हणजे इलेक्ट्रॉन्सकडे पण मॅग्नेटिझम प्रेझेंट असतं, राईट? कुठल्याही मुव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये इट शोज इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, तो शो करतो मॅग्नेटिझम. ओके, तर प्रत्येक इलेक्ट्रॉन मध्ये पण काय असतं? मॅग्नेटिक मोमेंट. तर या बी मध्ये बघा, हे सर्व मॅग्नेटिक मोमेंट्स काय आहेत? एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये अलाइन्ड आहेत, राईट? तर अशा ह्या सबस्टन्सला म्हणतात फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. या सबस्टन्सला काय म्हणतात? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, राईट? जो ऑप्शन सी आहे तिथे काय होतं की जे हे मॅग्नेटिक मोमेंट्स आहेत बघा, इथे हे दोन जे रोज आहेत तिथे ह्या डायरेक्शनला अलाइन्ड आहेत. ठीक आहे, राईट हँड डायरेक्शनला अलाइन्ड आहेत. इथे काय झालंय? हा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये अलाइन झाला. मग काय केलं यांनी? याला न्यूट्रल करून टाकलं ना, हा इथे हा इथे. मग हे दोन यांनी याला कॅन्सल करून टाकलं. ठीक आहे, परत काय झालं? हे दोन लाईन्स अशी आहेत आणि एक लाईन अशी आहे, म्हणजे परत यांनी याला काय केलं? न्यूट्रल करून टाकलं. मग ह्या सबस्टन्सेस मध्ये मॅग्नेटिझम कोणामुळे? फक्त ह्या एका लाईनीमुळे आणि या एका लाईनीमुळे. समजलं? तर अशा सबस्टन्सेसला काय म्हणतात? फेरी मॅग्नेटिक सबस्टन्सेस. ओके, फेरी मॅग्नेटिक सबस्टन्सेस. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस कसे असणार? एकदम स्ट्रॉंग, व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिझम. व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिझम. का? कारण इथे प्रत्येक मॅग्नेटिक मोमेंट सेम डायरेक्शन मध्ये अलाइन आहे, है ना? इथे काय होत आहे की काही मॅग्नेटिक मोमेंट्स डिफरंट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे ते काय करतायत? न्यूट्रलाइज करतायत आणि त्यामुळे जो मॅग्नेटिझम शो होतोय तो फार कमी होतोय. आता इथे बघा, इथे काय होतंय की एक ह्या डायरेक्शन मध्ये तर दुसरा या डायरेक्शन मध्ये, म्हणजे ह्या दोघांनी एकमेकांना न्यूट्रल केलं. हा ह्या डायरेक्शन मध्ये, ह्या डायरेक्शन मध्ये परत न्यूट्रल, हे ह्या डायरेक्शन परत न्यूट्रल. मग ओव्हरऑल ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट काय झाला? झिरो. आणि अशा याला काय म्हणतात? अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. अशा सबस्टन्सेसला काय म्हणतात? अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. इज इट क्लिअर? समजलं की काय असतात फेरोमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक आणि अँटी फेरोमॅग्नेटिक? ओके, सो आता आपल्याला फॉर्म्युला पाहिजे की कसं कॅल्क्युलेट करायचं मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझम कशामध्ये कॅल्क्युलेट करतात? मॅग्नेटिक मोमेंटच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करतात. ओके, तर जर तुमच्याकडे हेवी एलिमेंट्स असतील, फॉर एक्झाम्पल लॅन्थेनाइट्स, ठीक आहे, हेवी एलिमेंट्स असतील, एफ ब्लॉक एलिमेंट्स असतील, तर त्यामध्ये काय होतं आपल्याला माहितीये? स्पिन ऑर्बिट कपलिंग होतं. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल्स टू, हा म्यू म्हणजे काय? मॅग्नेटिक मोमेंट. ठीक आहे, म्यू म्हणजे काय? मॅग्नेटिक मोमेंट. म्यू इज इक्वल्स टू जी इंटू जे प्लस वन. जे तुम्हाला माहितीये काय असतं? एल एस कपलिंग. माहितीये ना, जे म्हणजे काय? एल एस कपलिंग. जी काय असतं? जी ला म्हणतो आपण लँडेस स्प्लिटिंग फॅक्टर. ओके, लँडेस स्प्लिटिंग फॅक्टर. कसं कॅल्क्युलेट करतात? जी 1 प्लस जे इंटू जे प्लस वन प्लस एस इंटू एस प्लस वन मायनस एल इंटू एल प्लस वन अपॉन 2j जे प्लस वन. ओके, हे एस एल जे हे सर्व आपण टर्म सिम्बॉल्सच्या लेसन मध्ये जो आपण व्हिडिओ बनवलेला टर्म सिम्बॉल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, सर्वांचा अर्थ. एस काय असतो? स्पिन मल्टिप्लिसिटी. एल काय असतं? अँग्युलर मोमेंटम. जे काय असतं? एल एस कपलिंग. ओके, तर हे सर्व सबस्टिट्यूट करून जी फाइंड करायचा. जो जी येईल तो इथे सबस्टिट्यूट करायचा इंटू स्क्वेअर रूट ऑफ जे इंटू जे प्लस वन. आणि युनिट असते बोर मॅग्नेटिन. ठीक आहे, मॅग्नेटिक मोमेंटची युनिट काय असते? बोर मॅग्नेटिन. सो फॉर्म्युला फॉर ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटल्स काय असतात? थोडे लाइटर असतात. त्यामध्ये काय होतं? ट्रान्झिशन मेटल मध्ये फक्त आपण स्पिन कपलिंग बघतो. ओके, याच्यामध्ये ऑर्बिटल कपलिंग नाही बघत, ओनली स्पिन. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू एन प्लस टू.
ओके, यामध्ये एन काय, एन म्हणजे काय, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, जेवढे पण अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील ते म्हणजे त्याचा अर्थ आहे एन. ओके, समजलं. स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू एम एन प्लस 2 बोर मॅग्नेटॉन ट्रान्झिशन मेटलसाठी. आता हा बघा, हा एक टेबल मी ड्रॉ केला आहे ट्रान्झिशन मेटल्सचा. हा जो सेकंड कॉलम आहे तो काय आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, सॉरी, थर्ड कॉलम इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, सेकंड कॉलम इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, की किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, नॉट अनपेड, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सेकंड कॉलम शोज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक है, थर्ड कॉलम शो करता है नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. ओके, हा जो कॉलम आहे तो काय शो करते, दिस इज शोइंग एक्सपेरिमेंटल मॅग्नेटिक मोमेंट, आणि हे काय शो करताय, कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मोमेंट. ओके, तर आता तुम्ही बघू शकाल की काही कॉम्प्लेक्सेस, काही कॉम्प्लेक्सेस बघा, हे बघा, टिटॅनियम 3+, टिटॅनियम 3+ कडे इलेक्ट्रॉन्स किती आहे, 1, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स पण किती आहे, 1. एक्सपेरिमेंटल, जे एक्सपेरिमेंटने मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट केली तर किती येते, 1.73, आणि कॅल्क्युलेटेड पण काय आहे, 1.73. ठीक आहे. सेकंड काय आहे, व्हॅनेडियम 3+, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2, अनपेड इलेक्ट्रॉन्स पण किती, 2. इथे पण बघा व्हॅल्यू किती येते, 2.75 ते 2.85 ही एक्सपेरिमेंटनी येते, आणि कॅल्क्युलेटेड किती येते, 2.83, म्हणजे याच रेंज मध्ये येते ना. ओके, थर्ड मध्ये पण फॉलो होतोय, त्याच रेंज मध्ये येतोय, फोर्थ मध्ये पण त्याच रेंज मध्ये येते, फिफ्थ मध्ये पण त्याच रेंज मध्ये येते, सिक्स्थ मध्ये या Fe3+ मध्ये पण त्याच रेंज मध्ये येते. ओके, पण इथे बघा Fe2+ मध्ये, Fe2+ मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात, 6, अनपेड इलेक्ट्रॉन्स किती असतात त्यामध्ये, 4. कळालं. इथे जी बघा Fe2+ मध्ये जी आपली एक्सपेरिमेंटल आहे मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू ती जास्त आहे ना, कॅल्क्युलेटेड किती येते, 4.90. ओके, पण एक्सपेक्टेड किती आहे, एक्सपेक्टेड 5.10 ते 5.17, नॉट एक्सपेक्टेड, एक्सपेरिमेंटल. ओके, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू थोडी जास्त येते. तर असं का होतं या केसमध्ये. कोबाल्ट 2+ मध्ये पण बघा, कॅल्क्युलेट केली तर किती येते, 3.88, पण एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जास्त येते. ठीक आहे, तर असं का होतंय, हे असे डिफरन्सेस का दिसत आहेत, तर का दिसत आहेत, बिकॉज ऑफ ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन, बिकॉज ऑफ ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन. आपण काय, जो फॉर्म्युला आपण स्टडी केलाय इथे, हा वाला फॉर्म्युला, ज्याने आपण कॅल्क्युलेट करतो मॅग्नेटिक मोमेंट, स्क्वेअर रूट ऑफ एन एन प्लस 2, पण हे केव्हा फक्त केलंय, जेव्हा फक्त स्पिन कपलिंग दाखवतं, ज्याच्यामध्ये ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन नसतं. पण काही एलिमेंट्स आहेत ट्रान्झिशन मेटल्स मधले जे ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन शो करतात. तर असे कुठले एलिमेंट्स आहेत जे ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन शो करतात. फॉर एक्झाम्पल मी घेते डी, ज्यामध्ये T2G अनसिमेट्रिकली फिल्ड असतं, ज्यामध्ये T2G अनसिमेट्रिकली फिल्ड असतं, ते एलिमेंट्स काय करतात, ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन शो करतात. ते एलिमेंट्स काय करतात, ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन शो करतात. फक्त T2G बघायचा, EG शी काही आपल्याला हे नाही, EG सिमेट्रिकल असून दे, अनसिमेट्रिकल असून दे, त्याच्याने काय फरक नाही पडत. आपल्याला फक्त T2G बघायचं. जर T2G अनसिमेट्रिकली फिल्ड असेल, सो देन इट विल शो ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन. ओके, एक्झाम्पल आपण घेऊया, D6 हाय स्पिन घेऊया आपण. ठीक आहे, D6 हाय स्पिन. तर D6 हाय स्पिन मध्ये कसं फिलिंग शो करणार आपण, 1 2 3 4 5 6. मग T2G किती झालं, 4, आणि EG किती झालं, 2. मग T2G 4 म्हणजे अनसिमेट्रिकल फील्ड आहे की नाही, है ना. सिमेट्रिकल म्हणजे काय,
सिमेट्रिकल फिलिंग म्हणजे काय? 1 2 3 T2G 3 सिमेट्रिकल फिलिंग आहे आणि T2G 6 सिमेट्रिकल फिलिंग आहे. ठीक आहे, T2G 6 सिमेट्रिकल फिलिंग आहे. हे दोन्ही काय आहेत? सिमेट्रिकल फिलिंग. ओके, त्या व्यतिरिक्त बाकी सर्व काय येतात? अनसिमेट्रिकल. सो TTG4 हे काय? मग D6 हाय स्पिन मध्ये पण काय असणार स्टुडंट्स? ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन असणार. समजलं? कळालं? म्हणून काही एलिमेंट्स काय शो करतात? एक्सपेक्टेड मॅग्नेटिक मोमेंट पेक्षा जास्त मॅग्नेटिक मोमेंट शो करतात. ओके, इज इट क्लिअर?